नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये आपण नरमोहिनीची राक्षसाकडून सुटका आणि यज्ञपुरुषाचा प्रसाद राजा कोणाला देतो हे आपण ऐकले. आजच्या एपिसोडमध्ये आपण विक्रमादित्य राजा सर्वांची राक्षसापासून कशा प्रकारे सुटका करतो हे ऐकूया. भोजराजाने पुन्हा एक चांगला मुहूर्त पाहिला आणि सिंहासनावर आरूढ होण्यासाठी तो तयार झाला. त्यावेळी 11वी पुतळी मदन मंजिरी जिवंत झाली आणि त्याला सामोर जाऊन म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी विक्रमाचा उदारपणा असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. त्यावर तो राजा म्हणाला, हे पुतळीच्या रूपातील सुंदरी, तू त्या औदार्याचा वृत्तांत मला सांग ना. त्यावेळी मदन मंजिरी कथा सांगू लागली. विक्रमादित्याच्या राज्यात दुर्जन नव्हतेच, कारण तो राजा आपल्या राज्याच्या व प्रजेच्या हितासाठी रात्रंदिवस तत्पर असे. ज्याला आपल्यापेक्षा बलिष्ठ असे शत्रू असतात त्याला सुखाने झोप कधी येईल काय? म्हणतातच की ज्यांना पैशाचा मोह झाला ते गुरु किंवा बंधू मानत नाही. ज्याला कामविकाराने झपाटले त्याला कशाची भीती वाटत नाही किंवा लाज वाटत नाही. ज्यांना चिंतेने वेढले त्या माणसाला सुख मिळत नाही किंवा झोप लागत नाही. आणि ज्याला भुकेने वेढले त्याला रुची नसते आणि हे अन्न शिजलेले आहे किंवा नाही याची तो पर्वा करत नाही. विक्रमाची स्थिती तशी नव्हती. विक्रमाला शत्रू नव्हताच, कारण त्याने सर्व शत्रूंना नामोहरम केले होते. कोणीही त्याची आज्ञा मोडण्यास धजावत नव्हता. एकदा सर्व राज्यकारभार आपल्या मंत्रीगणांच्या स्वाधीन करून राजाने योग्याचा वेश धारण केला आणि तो देशांतराला निघाला. तो जेथे मन रमेल तेथे काही दिवस मुक्काम करत असे. जेथे काही आश्चर्यकारक आढळेल तेथे तो काही दिवस राहत असे. अशा तऱ्हेने फिरत असताना एकदा दिवस मावळल्यामुळे त्याला एका गहन अरण्यामध्ये वास्तव्य करावे लागले. रात्रीच्या वेळी तो एका वृक्षाला टेकून विचार करीत बसला होता. त्या वृक्षावर चिरंजीवी नावाच्या एका म्हाताऱ्या पक्षीराजाचे घरटे होते. रोज सकाळी त्याचे पुत्र आणि नातू शिधा व अन्न मिळवण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी जात आणि संध्याकाळी परत येताना त्या म्हाताऱ्या पक्षासाठी एक एक फळ घेऊन येत. सांगतातच की मनूचे असे वचन आहे की वृद्ध आईबाप, सज्जन पत्नी आणि अज्ञान पुत्र यांनी जरी कितीही वाईट वर्तन केले असले तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीने त्यांचे पालन पोषण हे केलेच पाहिजे. त्या रात्री भोजन झाल्यावर चिरंजीवी आपल्या आसनावर बसला आणि त्याच्या भोवती जमलेल्या पक्ष्यांना विचारू लागला, मुलांनो, तुम्ही सकाळपासून निरनिराळ्या प्रदेशात फिरून आलात. तुमच्यापैकी कोणाला काही आश्चर्यकारक असे काही दिसले काय? त्यावर त्यांच्यापैकी उदरंभरक नावाचा एक पक्षी म्हणाला, मी विस्मयकारक असे काही पाहिले नाही, पण आज माझे अंतःकरण फारच दुःखाने व्यापले आहे व व्यथित झाले आहे. हे ऐकून तो पक्षी राजा म्हणाला, बाळा, तुझे कोणते दुःख आहे हे आम्हा सर्वांना सांग. तेव्हा तो पक्षी म्हणाला, अशा दुःखाचे कारण सांगून काही उपयोग होईल काय? तेव्हा तो वृद्ध पक्षी म्हणाला, अरे बाळा, आपला जिवलग मित्र, गुणी नोकर, आज्ञा पाळणारी पत्नी व दयाळू मालक यांना जो आपले दुःख सांगतो तो त्या दुःखातून मुक्त होतो. हे बोलणे ऐकून तो उदरंभरक पक्षी म्हणाला, बाबा ऐका, उत्तरेकडच्या प्रदेशात शैवाल घोष नावाचा पर्वत आहे. त्या पर्वताजवळ पलाशनगर नावाचे एक नगर आहे. त्या पर्वतावर एक मनुष्यभक्षक राक्षस राहतो. तो त्या पलाशनगरात जाऊन ज्याला योगायोगाने तो भेटेल त्याला जबरदस्तीने पर्वतावर नेत असे व खाऊन टाकत असे. त्यामुळे त्रासलेल्या त्या नगरातील नागरिकांनी राक्षसाकडे एक शिष्टमंडळ पाठवले. त्या मंडळाच्या प्रमुखाने राक्षसाला विनंती केली, हे बकासुरा, आमच्यापैकी जो कोणी तुला प्रथम दिसेल त्याला तू घेऊन जातोस. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीती उत्पन्न झाली आहे. तू असे करण्याऐवजी आपण आपापसात व्यवस्था करू आणि तुला रोज एक मनुष्य नेमाने पुरवत जाऊ. तो एका दगडावर बसलेला असेल त्याला तू घेऊन जात जा. राक्षसाने ही योजना स्वीकारली. तेव्हापासून त्या नगरातले नागरिक राक्षसाला आळीपाळीने रोज एक मनुष्य देत. असा हा प्रकार बरेच दिवस चालला आहे. उद्या सकाळी एका ब्राह्मणावर पाळी आली आहे. तो ब्राह्मण आपल्या पिताचा एकुलता एक पुत्र आहे. तो माझा पूर्वजन्मीचा मित्र आहे.
एकदा एक फासेपारध्याने रानात जाळे लावले होते व त्यातील धाग्याच्या लालसेने मी त्या जाळ्यात शिरलो आणि फसलो. त्यावेळी एक ब्राह्मण तेथे आला. तो अरण्यात सरपण गोळा करत होता. त्याने माझी ही बंधनातील अवस्था पाहिली. त्याला माझी फार करुणा आली व त्याने जाळे तोडून माझी सुटका केली. आता त्या ब्राह्मणावर हा घोर प्रसंग ओढावला आहे. तो जर त्या राक्षसाला बळी गेला तर त्या कुटुंबाचा वंश संपेल आणि त्याची पत्नी विधवा होईल. या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे आणि त्या मित्राला कसलीही मदत करणे मला शक्य नसल्यामुळे माझे अंतःकरण दुःखाने व्याप्त झाले आहे. म्हणतातच की मित्राच्या सुखाने जो आनंदित होतो आणि दुःखाने दुःखी होतो तोच खरा मित्र. असे पहा की चंद्र उगवला की सागराला भरती येते आणि चंद्र मावळला की सागर ओसरतो. शिवाय दुधात पाणी मिसळले की दुधाचे गुण पाण्याला मिळत असतात. विस्तवावर ठेवलेले दूध उकळू लागले म्हणजे दुधाला होणाऱ्या यातना असह्य झाल्यामुळे पाणी स्वतःला आळूत घेते. मित्राच्या या आत्मयज्ञामुळे दुःखी झालेले दूध वर येऊन अग्निप्रवेश करायला सज्ज होते. पण जर पुन्हा पाण्याचा शिडकावा लागला तर लागलीच शांत होते. सज्जन लोकांची मैत्री अशा प्रकारची असते. माझ्या या मित्राला मी कसलीच मदत करू शकत नाही आणि त्याला मदत करील असा या पृथ्वीवर कोणीही नाही, म्हणून मी अत्यंत दुःखी झालो आहे. त्या वृक्षाखाली विश्रांती घेत असलेल्या राजाने हे सर्व बोलणे ऐकले. राजाला ते समजले, कारण विक्रमाला पक्ष्यांची भाषा अवगत होती. दुसऱ्या दिवशी प्रातःकाली विक्रम उठला आणि त्वरेने प्रवास करून पलाश नगरात दाखल झाला. कारण विक्रमाजवळ जादूच्या खडावा होत्या आणि त्या खडावांच्या सहाय्याने त्याला आकाशातून प्रवास करता येत असे. विक्रमाने तेथील सरोवरात स्नान केले आणि तो बळी द्यायच्या दगडाजवळ आला. त्यावेळी राक्षसाला द्यायचा नियोजित बळी तेथे येऊन बसला होता. विक्रम त्या बळीला म्हणाला, महाराज, आपण आता घरी जावे आणि तुमची जागा मला घेऊ द्यावी. बळीने विचारले, अरे तू कोण आहेस आणि माझ्या ऐवजी मरण्यासाठी तू काय म्हणून उत्सुक झाला आहेस? तेव्हा राजा त्याला म्हणाला, मी कोण व येथे का आलो हे समजून घेण्यात तुला काहीच फायदा नाही. मी सांगतो ते ऐक. हे ऐकून त्या ब्राह्मणाने विक्रमाला नमस्कार केला आणि तो तेथून निघून गेला. नंतर विक्रम त्या वध्यशिलेवर बसला. थोड्याच वेळात राक्षस तेथे दाखल झाला. विक्रमाचा हसरा चेहरा पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याला म्हणाला, हे महापराक्रमी पुरुषा, तू येथे कोठून आलास? या दगडावर आजवर जे येऊन बसले ते मी येण्यापूर्वीच घाबरल्यामुळे जणू मेलेले असल्यासारखेच असत. तुझा हा हसरा चेहरा पाहून मला असे वाटते की तुझ्याजवळ फारच धैर्य आहे. कारण आपला मृत्यू जवळ आला असे माणसाला समजले म्हणजे त्याच्या इंद्रियांना ग्लानी येते. ह्या उलट तू तर आनंदाने फुललेला दिसतोस, म्हणून मी तुला विचारतो की तू कोण आहेस? त्यावर राजा म्हणाला, हे राक्षसा, मी कोण आहे हे तुला कशाला सांगायला पाहिजे? दुसऱ्याचा जीव वाचावा म्हणून मी माझे शरीर तुला अर्पण करत आहे. तुला माझ्या या शरीराचे जे काय करायचे असेल ते कर. मला मृत्यूची कधीच भीती वाटत नाही, कारण ज्या माणसाने आपले कर्तव्य केलेले नसेल तोच मनुष्य मृत्यूला भीतो. आपल्या कर्तव्य पालनाने जे कृतकृत्य झालेले असतात ते जणू भेटायला आलेल्या मित्राप्रमाणे मरणाचे स्वागतच करतात. राजाचे हे बोलणे ऐकून राक्षस मनात विचार करू लागला, नक्कीच हा कोणीतरी थोर पुरुष आहे, कारण सुख भोगण्याचा विचारही मनात न आणता हा दुसऱ्याच्या दुःखाने व्याकुळ झालेला आहे. म्हणतातच की जे साधू पुरुष असतात ते दुसऱ्याच्या दुःखामुळे व्याकुळ होतात, तर स्वतःच्या सुखप्राप्तीची इच्छा बाजूला ठेवून इतरांना सुख मिळावे म्हणून ते प्रयत्न करतात. असा विचार करून तो राक्षस राजाला म्हणाला, हे श्रेष्ठ पुरुषा, दुसऱ्याचा जीव वाचावा म्हणून तू आत्मार्पण करीत आहेस. तुझं हे जीवन स्तुतीस पात्र आहे, कारण म्हटलेच आहे की जो इतरांच्या जीवनाची काळजी करतो तोच खरे जीवन जगतो. त्याच्या जीवनाची प्रशंसा होते. केवळ स्वतःच्या उदरभरणाची काळजी करणाऱ्या पशूंची कोणी प्रशंसा करीत नसतो. हे शूर पुरुषा, तुझ्या या परोपकाराच्या स्वभावामुळे तुला सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्त होतील. कारण म्हणतातच की जे इतरांवर उपकार करण्यास झटतात आणि त्यामुळे इतरांना मिळणाऱ्या समाधानामुळे स्वर्ग सुखेही तुच्छ मानतात तेच खरे सज्जन. असे पुरुष या जगाचे कल्याण करण्यासाठीच निर्माण झालेले असतात. इतके बोलून राक्षस म्हणाला, हे वीर पुरुषा, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तेव्हा वर मागून घे. तेव्हा राजा म्हणाला, राक्षसा, जर तू खरे बोलत असशील तर आजपासून
तू मनुष्य भक्षण सोडून दे व मी सांगतो त्या उपदेशाचे ग्रहण कर. तुला तुझा जीव असा आवडतो आहे, त्याप्रमाणे इतरांनाही त्यांचा जीव प्रिय असतो. म्हणून ज्या कोणाला बुद्धी आहे त्याने मरणाच्या भीतीपासून इतरांचे रक्षण केले पाहिजे. राजाची ही आज्ञा राक्षसाने शिरसावंद केली आणि त्या क्षणापासून प्राणी मात्रांची हत्या करणे त्याने सोडून दिले. इतके झाल्यानंतर राजा आपल्या राजधानीकडे परत आला. ही कथा भोजराजाला सांगून मदन मंजिरीने त्याला विचारले, राजा, अशा प्रकारचा उदारपणा आणि परोपकारासारखे गुण तुझ्या अंगी आहेत असे तुला खरोखरीच वाटत असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. त्या पुतळीचा हा प्रश्न ऐकून राजा गप्प झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर. तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.